नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री ड्रॅगन फ्रूट योजना काय आहे आणि या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. कारण की मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या काही योजना असतात पहिले येण्यास पहिले प्राधान्य. तर आमची एकच इच्छा आहे की आपल्या सर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांना सर्वात पहिले लाभ भेटावा आणि आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सर्वात पहिले अर्ज करावा, हीच आमची इच्छा. तर चला तर बघूया मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट योजना. मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट विकास योजना ही महाराष्ट्र सरकारने किंवा कृषी विभागाने चालू केलेली योजना आहे. मुख्यमंत्री बागवानी मिशन योजना ही योजना एक मुख्य घटक आहे. या योजनेमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूट योजनेबद्दल अर्थसहाय्य मिळते. तर चला तर पाहूया डिटेलमध्ये नेमका अर्थसहाय्य आपल्याला किती मिळणार आहे, प्रत्येक एकरी आपल्याला किती अर्थसहाय्य भेटणार आहे. तर मुख्यमंत्री बागवानी मिशन हा घटक 21 जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागात राबवण्यात येणार आहे. कारण की या ठिकाणी जमिनीची सुपीकता ही चांगली आहे. तर या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे मित्रांनो. तर या योजनेची आर्थिक मदत बघा, या ठिकाणी पहिल्या वर्षी बघा आपल्याला हेक्टरी 1,80,000 भेटणार आहे, दुसऱ्या वर्षी आपल्याला 60,000 आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला प्रति हेक्टरी 60,000 रुपये अनुदान भेटणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, अर्जदार हा महाराष्ट्र रहिवासी असावा, अर्जदार हा शेतकरी असावा, बरोबर. त्याच्याकडे 25 एकर म्हणजे 1 हेक्टरपेक्षा जास्त जमीन किंवा 10 एकरपर्यंत किंवा 4 हेक्टरपर्यंत जमीन असणे हे बंधनकारक आहे. अर्जदार हा DBT पोर्टलवर नोंदणी केलेली असावा. त्यानंतर बघा, सामान्य श्रेणी या ठिकाणी बघा, लाभार्थी सामान्य श्रेणी 78%, त्यानंतर OBC, त्यानंतर SC NT. त्यानंतर या ठिकाणी बघा, नोंदणी प्रक्रिया आपण कशा प्रकारे करू शकतो. या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायची, ती DBT पोर्टलवर आपल्याला नोंदणी करायची. अर्जदार हा DBT नोंदणीकृत असला पाहिजे. त्याच्याकडे फार्मर ID बंधनकारक असणे आवश्यक आहे. त्याचा मोबाईल नंबर आधारला लिंक असणे आवश्यक आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला फॉर्म भरताना या ठिकाणी लागणार आहेत. आणि अर्ज 5 सोप्या पद्धतीने आपण भरू शकतो. DBT पोर्टलला जायचं आहे. DBT पोर्टलला गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपला फार्मर ID प्रविष्ट करून OTP टाकून तपासून घ्यायचं आहे. तर त्या ठिकाणी OTP तपासून झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट थेट अर्ज हा करता येणार आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.